भिन्न काटे बोलले, शेवटी रताळलेले, भिन्न काटे बोलले. सागरे ख्रिस्ता कसे तू सारे सोसले, काटे बोलले. सागरे ख्रिस्ता कसे तू सारे सोसले, काटे बोलले. शेवटी रताळलेले, भिन्न काटे बोलले. शेवटी रताळलेले, भिन्न काटे बोलले. सर्वांना पुन्हा एकदा सलाम. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दोन अशा वधस्तंभावरील विधानांकडे बघितलेलं आहे की जे आमचं जीवन आमूलाग्ररित्या बदलून टाकण्याचं सामर्थ्य बाळगतात. आणि आता अशाच तिसऱ्या विधानाकडं आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हे तिसरं विधान आम्हाला सापडतं योहान सुवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 26 आणि 27 मध्ये. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आईला म्हणतो, बाई पहा हा तुझा पुत्र. आणि योहानाला जो त्याचा शिष्य आहे त्याला म्हणतो, पहा ही तुझी आई. बाई पहा हा तुझा पुत्र, पहा ही तुझी आई. आपण हे जे दोन शब्द या आईला आणि शिष्याला वापरलेले आहेत त्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि याचंही जबरदस्त लागूकरण आमच्या ख्रिस्ती जीवनाला आहे. साधे शब्द आहेत आणि हे साधे शब्द असताना आम्ही या ठिकाणी हे समजून घेऊया की या साध्या शब्दांचं महत्त्व किती मोठं आहे. बाई साधा शब्द आहे, पुत्र साधा शब्द आहे, परंतु त्याच्या वाक्याच्या संदर्भामध्ये त्याचं महत्त्व अतिशय मोठं असलेलं आम्हाला दिसून येईल. आता प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या आईला बाई असं संबोधलेलं आहे. ह्यामध्ये असं करण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा काय उद्देश आहे त्याच्या काही बाबी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्तानं असं का केलं हे समजून घेत असताना आम्हाला हे लक्षामध्ये घ्यावं लागेल की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या आईचा जो ममतेचा उद्रेक आहे तो ह्या ठिकाणी टाळलेला दिसतो. मरियेनं आतापर्यंत सर्व काही अतिशय संयमानं सहन केलेलं आम्हाला दिसून येतं. आणि आता ह्या क्षणी त्या वधस्तंभावरून प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला आई अशा शब्दानं जर हाक मारली असती तर तिच्या ममतेचा उद्रेक या ठिकाणी होऊ शकला असता. तिच्या भावना आता या ठिकाणी फुटून बाहेर निघू शकल्या असत्या. आणि तो उद्रेक टाळण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं तिला आईऐवजी बाई असं संबोधलेलं आहे, अशी हाक मारलेली असावी असं ह्या ठिकाणी आम्हाला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही ह्या ठिकाणी लक्षामध्ये घेऊ की हा जो शब्द बाई हा आहे हा असन्माननीय अशा पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्त वापरत नाही आहे. आता मुंबईकडच्या भागामध्ये जर आपण गेलो तर भांडे धुणे करणारी जी स्त्री असते तिला बाई असं संबोधलं जातं. मात्र महाराष्ट्रामध्ये एखाद्या स्त्रीला बाई ह्या नात्यानं आपण संबोधतो. बहीण असते त्या बहिणीला सुद्धा बाई असं आपण लाडाने म्हणतो. बिहारच्या भागामध्ये किंवा पूर्व भारताच्या भागामध्ये जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी मात्र बाई हा शब्द आम्ही वापरू नये, कारण त्या भागामध्ये बाई म्हणजे वेश्येला वापरल्या जाणारा शब्द आहे. परंतु नव्या कराराच्या भौगोलिकतेमध्ये जर आम्ही इब्री भाषेमध्ये बाई या शब्दाला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षामध्ये असं येईल की तत्कालीन इब्री भाषेमध्ये
आजकाल इंग्रजी भाषेत एखाद्या स्त्रीला मॅडम असं जसं आम्ही आदराने म्हणतो, तसल्या प्रकारचा आदरणीय अर्थ बाई या शब्दामध्ये सामावलेला होता. आदरणीय सन्मान्य अर्थ बाई या शब्दाला प्राप्त होता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त असन्माननीय रीतीनं तिला बाई या ठिकाणी म्हणत नाही, तर आदरयुक्त भावनेनं तिच्यासाठी तो बाई किंवा मॅडम असा शब्द वापरत आहे. मॅडमच्या अर्थानं तो शब्द वापरत आहे असं आमच्या लक्षामध्ये येईल. येशूनं मरिया जी आहे त्याची आई, तिचं मातृत्व कमी लेखून हा शब्द वापरलेला नाही. ते पुढं आपल्या लक्षामध्ये येतच. आणि म्हणून बाई हा शब्द वापरण्यामागे आम्हाला हे दिसून येतं की असन्माननीयतेनं नव्हे तर सन्मानाने तिच्यासाठी तो शब्द वापरलेला आहे. पुढची अजून एक महत्त्वाची बाब आम्ही ह्यामधून शिकतो ती ही आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं मरियेला बाई संबोधण्याद्वारे भविष्यातील एक अतिशय महत्त्वाचा धोका टाळलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं की पुढे चालून राज्यकर्ते आणि मंडळीचे पुढारी या मरियेला अनन्यसाधारण महत्त्व देतील, अनन्यसाधारण महत्त्व प्रदान करतील, तिचं दैवीकरण ते करतील आणि तिला संयुक्त तारण विकत घेणारी म्हणून संबोधतील. हे टाळण्याकरता ती एक सर्वसामान्य स्त्री आहे, ती काही दैवी व्यक्ती नव्हती किंवा संयुक्तरित्या प्रभू येशू ख्रिस्तासंती तारण विकत घेणारी नव्हती. प्रभू येशू ख्रिस्ताची माता आहे, आई आहे म्हणून ती काही देव नव्हती. या सगळ्या बाबी आपली शारीरिक सेवा, जगिक सेवा पूर्ण करण्याआधी ते स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने हे पावले उचललेले आहेत हे आम्हाला दिसतं. बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघं जे आहेत तेच दैवी आहेत असं आम्हाला दिसून येतं आणि ते तिघही एक आहेत. त्या व्यतिरिक्त कोणाचंही दैवीकरण देवाला स्वतःला मान्य नाही. देव त्याचं देवत्व बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या त्रिकुटाच्या बाहेर, या त्रैक्याच्या बाहेर वाटून घेत नाही. आणि जेव्हा केव्हा ज्याने कोणी ते वाटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती एक प्रकारचं गंभीर पाप मानण्यात आलेलं आहे. आणि जुन्या करारात असलं पाप करणाऱ्यांना ताबडतोब शासन प्राप्त झालेलं सुद्धा आम्हाला दिसून येतं. चौथी महत्त्वाची बाब, हे विधान वापरत असताना प्रभू येशू ख्रिस्त आम्ही जे त्याचे अनुयायी आहोत, आम्हाला आमच्या पालकांप्रती जो धडा असायला पाहिजे तो धडा देत असलेला तो आम्हाला या ठिकाणी दिसतो. या ठिकाणी तो मरियेला योहानाच्या ताब्यात सोपवत आहे आणि त्या ठिकाणी म्हणत आहे की बाई, पहा हा तुझा पुत्र. तर या ठिकाणी आम्हाला लक्षामध्ये आणून देतो प्रभू येशू ख्रिस्त की आम्ही आमच्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी जबाबदार आहोत. त्यांची काळजी निश्चितार्थानं आम्ही घेतलीच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्या वंशात जन्माला आला तो दावीद राजा, इस्रायलाचा सर्वात लोकप्रिय राजा जो आहे, तो शाऊल त्याचा वध करण्यासाठी त्याच्या मागे लागलेला असताना, त्याचा जीव घेऊ पाहत असताना त्याच्या आईवडिलांची दाविदानं स्वतः काळजी घेतलेली आहे असं पहिले शमूएल याचा 22वा अध्याय आणि 3ऱ्या वचनातील त्याच्या विधानावरून आम्हाला लक्षामध्ये येतं. तो त्या ठिकाणी म्हणतो, परमेश्वर माझे काय करणार आहे हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापांना येऊन तुमच्याजवळ राहू द्या. आणि आता त्याच दाविदाचा पुत्र म्हणविला गेलेला, त्याच दाविदाच्या वंशात जन्माला आलेला, त्याच दाविदाच्या राजगादीवरती अनंतकालिकरित्या बसण्यासाठी देवानं पाठविलेला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आता त्याच्या आईची सुद्धा काळजी घेत आहे. आणि त्यावरून तुम्हाला आणि मला एक कित्ता दिला जात आहे की तुम्ही आणि मी आपल्या आईवडिलांची उत्तम रीतीनं काळजी घ्यावी.
प्रभू येशू ख्रिस्त 100% मानव होता, 100% देव होता आणि 100% मानव ह्या नात्यानं नुसतं जगाचं तारण साधणं एवढंच कार्य तो पूर्ण करत नाही आहे, तर त्याच्यासोबतच तुम्हाला आणि मला आमच्या आईवडिलांप्रती आमची असणारी जी जबाबदारी आहे ती त्यानं स्वतः कशा रीतीनं पूर्ण केलेली आहे ते तो या ठिकाणी दाखवून देत आहे. त्यातून तुम्हाला आणि मला कित्ता तो देत आहे. अजून एक महत्त्वाची बाब ह्यामध्ये आम्हाला लक्षामध्ये येते, ज्याद्वारे आम्हाला उत्तेजन प्राप्त व्हावं, ते हे की देव जेव्हा एक सहारा काढून घेतो तेव्हा तो आम्हाला दुसरा सहारा तयार करून देतो आणि तेच या ठिकाणी होत असलेलं आम्हाला दिसतं. ख्रिस्त आता या ठिकाणी नसणार आहे शारीरिकरित्या, परंतु तो जरी नसला तरी त्याच्या ठिकाणी योहानाला त्यानं जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून आता मरियेवरून आपण योहानाकडे वळू आणि योहानाला जे प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे की पहा ही तुझी आई, तर त्यामध्ये आम्हाला काय शिकायला मिळतं ते आम्ही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता योहानाला तू आता मरियेचा पुत्र आहेस असं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर संबोधतो आहे आणि त्यावरून पुन्हा आमच्या लक्षामध्ये येतं की प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या आईची काळजी आहे. जो त्याचा शारीरिक पिता आहे योसेफ, तो निश्चितार्थानं आतापर्यंत मरण पावलेला आहे किंवा असावा असं आम्ही गृहीत धरायला हरकत नाही. आणि त्याचे जे इतर भाऊ बहीण होते ते अजूनही प्रभू येशू ख्रिस्त मसीहा असल्याची खात्री बाळगून नव्हते आणि म्हणून अशा प्रसंगी त्याच्या एका अतिशय विश्वासू शिष्याला त्याच्या आईची जबाबदारी सोपवावी ह्यात त्याला काही वावगं दिसलेलं नाही. हा जो योहान आहे, हा योहान आपल्यावर खरी प्रीती करतो. हा योहान अतिशय जबाबदार रीतीनं आपल्या आईची काळजी घेईल अशी खात्री त्या विश्वासू शिष्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताची असल्यामुळंच त्याला तो जबाबदारी देत असलेला आम्हाला दिसून येतो. योहानाप्रती प्रभू येशू ख्रिस्तानं एक ही साक्षच दिलेली आहे असं आम्हाला दिसतं. योहानाच्या ठायी आवश्यक असणारं शहाणपण आहे, योहानाच्या ठायी आवश्यक असणारा विश्वास आहे, विश्वासूपण आहे, अशी साक्ष प्रभू येशू ख्रिस्त जगजाहीररित्या त्या वधस्तंभावरून देत असलेला आम्हाला लक्षामध्ये येतं. तुम्हाला आणि मला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त विविध गोष्टींची जबाबदारी देतो प्रियानं आणि त्याच्या राज्याची जबाबदारी त्यानं आमच्यावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी आम्ही अतिशय खरेपणानं करून त्याला आम्ही विश्वासपात्र आहोत असं आम्ही ठरणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्या वधूची म्हणजे त्याच्या मंडळीची जबाबदारी आणि त्या वधूचं पावित्र्य जे आहे ते जोपासण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर त्यानं टाकलेली आहे. आम्ही ती जबाबदारी विश्वासूरित्या पूर्ण करत आहोत का? योहानाच्यासाठी ही जबाबदारी एक अतिशय बहुसन्मानाची बाब होती. येशूवर प्रीती करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीसाठी ख्रिस्ताप्रती एखादी जबाबदारी पार पाडणं म्हणजे बहुसन्मानाचंच त्याला वाटलं पाहिजे. प्रियानो, जेव्हा ख्रिस्त आमच्यावरती जबाबदारी देतो तेव्हा आम्ही विश्वासूरित्या ती जबाबदारी पार पाडण्यासाठी ते आव्हान स्वीकारण्यास सदैव तयार असलो पाहिजे. योहान या ठिकाणी आता तुझ्या आईला दर महिन्याला किती खर्च लागेल, तिचं किती भाडं लागेल याचा हिशोब करत बसलेला आम्हाला दिसत नाही किंवा या आईला सांभाळण्यामुळं समाज त्याला कुठल्या प्रकारे त्रास देऊ शकेल ह्याबद्दलची चिंता तो करत बसलेला नाही. तुम्ही आणि मी सुद्धा असले हिशोब करत बसून चालणार नाही. तुम्हाला आणि मला जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही आणि मी आमच्या अवतीभोवतीचा समाज आम्हाला काय म्हणेल याची भीती बाळगून प्रभू येशू ख्रिस्त देऊ इच्छित असलेल्या जबाबदारीकडं पाठ करून चालणार नाही. तुम्ही आणि मी देवबापाचे नुसतेच शिष्य नाही, तर तुम्ही आणि मी देवबापाचे जबाबदार, शहाणपणानं भरलेले, विश्वासू, पवित्र आत्म्यानं भरलेले, त्याच्या राज्याचं कार्य पुढं नेण्यासाठी वेगळे करून ठेवलेले असे तुम्ही आणि मी त्याचे शिष्य आहोत. प्रभू करो आणि जसं योहानावर त्यानं आपली खात्री व्यक्त केलेली आहे तशी तुम्हाला आणि मला सुद्धा, आमच्यावर सुद्धा त्यानं आपली खात्री व्यक्त करावी. आमच्या बाबत सुद्धा त्यानं खात्री व्यक्त करावी की आम्ही त्यानं दिलेली जबाबदारी अतिशय विश्वासूरित्या पार पाडू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.
सर्वांना पुन्हा एकदा सलाम. आपण आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर उद्गारलेले 3 विधानं बघितलेले आहेत आणि आता आपण 4थ्या विधानाकडे वळत आहोत. आणि हे विधान आपल्याला मत्तेय शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 46व्या वचनामध्ये सापडतं. हे विधान अशा रीतीनं आहे, एलोई एलोई लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा का त्याग केलास. माझ्या देवा तू माझा का त्याग केलास. आता देवच बोलत आहे, देवाशी बोलत आहे आणि देवाचा त्याग करतो हा जो विचार आहे. काही टीकाकारांचं म्हणणं आहे की हे विधान स्पष्टीकरण करण्यास अतिशय कठीण असल्या प्रकारचं, सर्वात कठीण असल्या प्रकारचं आहे. जेव्हा आम्ही अनंत कालिकतेमध्ये प्रवेश करू, सार्वकालिकतेमध्ये ख्रिस्ताला भेटू, तेव्हा देवच त्याचं खरं विवरण किंवा योग्य विवरण काय आहे ते आम्हाला देऊ शकेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी स्तोत्र संहिता 22 आणि त्याचं जे वचन 1 आहे त्यामधून हे उद्गार तो घेत आहे असं आम्हाला दिसतं. आता प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचे उद्गार या ठिकाणी उपयोगात आणू शकला असता, परंतु दाविदाचे जे शब्द आहेत त्या शब्दांचा प्रयोग करण्याद्वारे तो आम्हाला खालील गोष्टींकरता काही उदाहरणं देतो. पहिली गोष्ट म्हणजे देवाचे वचन आमच्यासाठी कसे उपयोगात आम्ही आणू शकतो किंवा उपयोगात येऊ शकते हे तो आम्हाला शिकवत आहे. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देवाच्या वचनाचा उपयोग आम्ही कशा रीतीने करू शकतो हे आम्ही याच्यावरून शिकतो. प्रार्थनेमध्ये आम्हाला तो या ठिकाणी चालवत आहे आणि प्रार्थना करत असताना देवाच्या वचनाचा आविर्भाव आणणे या गोष्टींचा प्रभू येशू ख्रिस्त पुरस्कार करत असलेला आम्हाला दिसतो. आमच्या अशक्तपणामध्ये ह्या देवाच्या वचनांचा उपयोग आमच्या प्रार्थनांमध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये निश्चितार्थानं होऊ शकेल. आता हीच एक वेळ अशी आहे की ज्या वेळी येशू देवासंती बोलत असताना माझ्या देवा असे संबोधून बोलत आहे असल्या प्रकारचा शब्द प्रयोग तो करतो. इतर ठिकाणी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त पित्या असा शब्द प्रयोग करतो. यावेळी देवासंती बोलत असताना देवाचा एक अभिषिक्त दास ह्या नात्यानं तो ही प्रार्थना करत आहे असं आम्हाला दिसतं. त्याच्यावर दिलेली जी जबाबदारी आहे ती तो पूर्णपणे निभावत असल्याचं ह्या विधानावरून आम्हाला व्यक्त होतं. या विधानामध्ये तो त्याची संपूर्ण जबाबदारी पूर्ण करत असल्याचा आविर्भाव आल्याचं आम्हाला स्पष्ट रीतीनं दिसतं. आता याला अधिक चांगल्या रीतीनं समजून घेण्यासाठी आम्ही 5 अशा गोष्टी बघणार आहोत ज्याच्यामुळे आम्हाला याचा अर्थ काय नाही हे समजेल आणि मग आम्ही 5 अशा गोष्टी बघणार आहोत ज्यावरून त्याचा अर्थ नेमका काय आहे हे आम्हाला समजेल. तर याचा अर्थ काय नाही याबाबत आम्ही 5 गोष्टी आधी लक्षामध्ये घेऊया. काय याचा अर्थ नाही आहे? याचा अर्थ हा नाही की प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो दैवी स्वभाव आहे आणि त्याचा जो मानवी स्वभाव आहे ह्याचं ऐक्य अशक्त निश्चितच झालेलं नाही किंवा त्या दैवी स्वभावाला, त्याच्या दैवी स्वभावाच्या आणि मानवी स्वभावाच्या ऐक्याला कुठल्या प्रकारचा धक्का या ठिकाणी पोहोचलेला नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पित्यानं त्याची येशूप्रती असणारी जी प्रीती आहे आणि येशूने पित्याप्रतीची त्याची असणारी जी प्रीती आहे ती कुठल्याच दृष्टिकोनातून कमी केलेली आहे असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. देवानंही त्याची प्रीती कमी केलेली नाही आणि येशूनही देवावरची त्याची प्रीती कमी केलेली नाही. तिसरी महत्वाची बाब, येशूच्या मनावर देवाची कुठल्या तरी प्रकारची भीती होती असाही त्याचा अर्थ अजिबात होत नाही. चौथी महत्वाची बाब, देवाची प्रभू येशू ख्रिस्तावर असलेली जी कृपा आहे त्या कृपेचा कुठंतरी ऱ्हास झालेला आहे, ती संपलेली आहे असली भावना सुद्धा त्यामध्ये समाविष्ट नाही आहे. आणि 5वी गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे ती ही आहे की येशूला कुठल्याच प्रकारे नरकाची भीती या ठिकाणी नाही आहे.
तर ह्या विधानाचा अर्थ ह्या 5 गोष्टी नाहीत हे आम्ही समजून घेतलेलं आहे. परंतु काय आहे हे समजून घेण्याकरता, याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याकरता आम्ही 5 गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यामधली पहिली गोष्ट आम्ही हे समजून घेऊया की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हे विधान बोलत आहे तेव्हा देवपित्यानं येशूला शत्रूंच्या हाती सोपवलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय? म्हणजे असं की देव येशूला त्याच्या शत्रूंच्या हातातून सोडवत नव्हता. जे अंधकाराच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना देवानं येशूच्या विरुद्ध मोकळं करून टाकलेलं आहे. ते जे वाईटातलं वाईट करू शकतील ते करण्याची मुभा देवबापानं त्या अंधकारातील शक्तींना देण्यात दिलेली आहे. योबापेक्षाही वाईट करण्याची मुभा या ठिकाणी या अंधकाराच्या शक्तींना देण्यात आलेली आहे. योब 16 आणि 11 मध्ये जे भविष्य वर्तवलेलं आहे की देवानं मला अधर्म्यांच्या स्वाधीन केले आहे, दुष्कर्म्यांच्या हाती दिलेलं आहे, त्या भविष्यवाणीची पूर्ती या ठिकाणी होत असलेले आम्हाला दिसते. स्वर्गातून कुठलाच देवदूत त्याची सुटका करण्यास या ठिकाणी पाठवलेला नाहीये आणि जगातील कुठला मित्र सुद्धा त्याच्यासाठी आता या ठिकाणी उभा ठाकत नाही. म्हणजे देवानं शत्रूंच्या हातामधून येशूला सोडवण्यास आता नाकारलेला आहे. शत्रूंच्या हाती संपूर्णतः येशूला देवानं सोपवलेला आहे. हा त्याचा अर्थ पहिला होतो. दुसरा अर्थ त्याचा असा आहे की देवानं त्याची येशूप्रतीची जी आत्मसंतुष्टीची समज होती ती काढून घेतलेली आहे. म्हणजे काय? योहान सुवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 27 आणि 28 वचन जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा व्याकुळ झालेला असताना स्वर्गातून देववाणीनं येऊन त्याचं सांत्वन केलेलं दिसतं. देववाणी स्वर्गातून आली आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं सांत्वन ती करत आहे असं दिसतं. तसंच लूका सुवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 43व्या वचनामध्ये आपण बघतो की तो गेत्सेमाने बागेमध्ये दुःखात असताना स्वर्गातून देवदूतांनी येऊन त्याला बळ दिलेलं आहे असं आम्हाला दिसून येतं. पण इथं देवाची वाणी नाही, देवाचा आवाज नाही आणि देवदूत सुद्धा आलेले नाहीत. प्रियानो, इतकंच केवळ नाही तर देवानं त्याचा चेहरा येशूपासून लपवलेला दिसतो. देवानं आपलं तोंड त्याच्यापासून दूर फेरलेलं दिसतं. या मृत्यूच्या छायेमधून जात असताना, या मृत्यूछायेच्या दरीमधून जात असताना देवानं त्याची आकडी आणि त्याची काठी मागे सारलेली आम्हाला दिसते. देवानं या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा त्याग जसा शाऊल राजाला कधी न संपणाऱ्या निराशेत सोडलं होतं तसल्या प्रकारे प्रभूचा त्याग त्यानं केलेला नाही. तर दाविदाप्रमाणे तात्पुरतं वर्तमान दुःखामध्ये त्याला सोडलेलं आहे असं दिसतं. तिसरी बाब, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा हे उद्गार काढतो तेव्हा त्याचा अर्थ जो आहे तो हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्याकरता पाप बनविण्यात आलेलं आहे. देवानं येशूवर मानवाविरुद्ध त्यांच्या पापासाठी असलेला जो क्रोध आहे तो मोकळा केलेला आहे असं आम्हाला दिसतं. तुम्ही आणि मी जो क्रोध उपभोगायला पाहिजे होता तो क्रोध मानव जातीनं न उपभोगता आता तो क्रोध येशू ख्रिस्तावरती व्यक्त करण्यात आलेला आहे, त्याच्यावरती मोकळा सोडण्यात आलेला आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी, मानव जातीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाप बनविण्यात आलेला आहे, त्याला शाप बनविण्यात आलेला आहे. चौथी महत्वाची बाब जी या विधानाचा अर्थ आम्हाला व्यक्त करते आणि ती ही आहे की हे ख्रिस्तासाठी सर्वात दुःखदायक होतं. येशूने असं म्हटलं नाही की मला फटके का मारण्यात आले. येशूनं असं म्हटलं नाही की माझ्यावर का थुंकण्यात आलं. येशूनं असं म्हटलं नाही की माझ्या शिष्यांनी मला का सोडलं. मात्र ह्या ठिकाणी त्याला या सर्व प्रसंगातून जाण्यासाठी जेव्हा देवानं सोडलेलं आहे ते दुःख मात्र प्रभू येशू ख्रिस्तासाठी सर्वात जास्त मोठं दुःख होतं. आणि हा त्याचा अर्थ आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या देवा, माझ्या देवा, माझा का त्याग केलास, अतिशयित दुःख, सर्वात मोठं दुःख
मानव या नात्यानं, एक अभिषिक्त दास या नात्यानं ख्रिस्त या ठिकाणी देवासंती बोलून व्यक्त करत आहे. पाचवी आणि अतिशय महत्त्वाची बाब जी याचा अर्थ आमच्यासमोर सादर करते आणि ती ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाशी आपलं नातं न तोडता देवाची इच्छा पूर्ण करत आहे. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक देवाचा सेवक ह्या नात्यानं त्यानं देवाला देव म्हणूनच हाक मारलेली आहे असं आम्हाला दिसतं. देवानं त्याला हे सगळं सहन करण्यासाठी सोडलेलं असताना सुद्धा, या त्रासातून जात असताना सुद्धा, आता या त्रासातून जाण्याकरता देवाची साथ उपलब्ध नसताना सुद्धा, एकट्यालाच ते हे सहन करावं लागत असताना सुद्धा तो देवाला देव म्हणूनच संबोधतो. म्हणजे त्याच्या नात्यामध्ये तो खंड पडू देत नाहीये. दुसरं महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला लक्षामध्ये येते ती ही की प्रभू येशू ख्रिस्त देवाची जी उद्धार कार्याची योजना आहे त्याची पूर्ती करणारा एक विश्वासू दास ह्या नात्यानं येशू या ठिकाणी कार्यरत आहे. म्हणजे त्याचं आणि देवाचं नातं ह्या ठिकाणी एक देवाच्या उद्धार कार्याची पूर्ती करणारा दास या नात्यानं तुटलेलं नाही हे आमच्या लक्षामध्ये येतं. त्याला देवाचं समाधान करायचं होतं आणि देवाच्या द्वारेच त्याला मुकुटापर्यंत पोहोचायचं होतं. त्याला सोडून नव्हे, त्याला झिडकारून नव्हे, त्याच्यापासून वेगळं होऊन नव्हे, त्याच्याशी नातं तोडून नव्हे. आणि ह्या सगळ्या बाबी लक्षामध्ये ठेवून प्रभू येशू ख्रिस्त देवाला देव म्हणूनच हाक मारत आहे, देव म्हणूनच त्याला संबोधत आहे. येशू देवाची इच्छा पूर्ण या ठिकाणी करत होता. येशूच्या हा दुःखाचा जो कळस आहे, या कळसामध्ये सुद्धा अतिशयित दुःख जे आमच्या समजण्याच्या कितीतरी पलीकडं आहे, अशा त्या दुःखामध्ये असताना सुद्धा देवच त्याचा देव होता. आणि आम्हाला त्याच्यावरून तोच बोध आहे की आम्ही कितीही त्रासात आम्हाला देवानं त्याच्या इच्छेनुरूप जाऊ दिलं तरी आम्ही देवाला सोडू नये. इयोब काय म्हणाला? इयोब म्हणाला की परमेश्वरापासून सुखच घ्यावे, दुःख नव्हे काय? त्यानं त्याचं देवबापासंतीचं नातं तुटू दिलेलं नाहीये. आणि तसंच प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा अतिशयित दुःखातून जात असताना आपलं नातं जे आहे ते तुटू दिलेलं नाही. त्याचं सेवक पण जे आहे ते गमावलेलं नाही. त्याच्यावर असणारी जबाबदारी जी आहे ती त्यानं सोडलेली नाही, ती त्यानं निश्चितार्थानं पूर्ण केलेली आहे. आम्ही त्याचे दास या नात्यानं, त्याचे लेकर या नात्यानं, त्याचे शिष्य या नात्यानं, त्याचे अनुयायी या नात्यानं सहज त्याच्यासोबतचं नातं तोडून टाकतो का? ते तोडता कामा नये. तो आम्हाला सोडत नाही, तो आमच्या संगती असतो. इम्मानुएल, आम्हा संगती देव, तो सदोदित आमच्या सोबत आहे. आणि म्हणून असं वाटू देऊ नका की देव आम्हाला सोडतो. देव आम्हाला सोडत नाही. मात्र तुमच्या आणि माझ्या उद्धार कार्याची पूर्ती करण्याकरता देवानं त्याच्या मदतीचा हात येशूपासून आवरलेला आहे. त्याला त्या दुःखातून जाऊ दिलेला आहे जेणेकरून तुम्ही आणि मी सुखी होऊ शकू. त्याला त्या दुःखाच्या डोंगरामध्ये त्यानं प्रवेश करू दिलेला आहे जेणेकरून आमच्या अंतकरणांवर असणाऱ्या दुःखाचे डोंगर शांतीनं भरून जाऊ शकतील. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. 4 विधानं आपण बघितलेले आहेत आणि आता आपण 5व्या विधानाकडे वळत आहोत. आणि हे विधान योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आम्हाला सापडतं. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला तहान लागली आहे, मला तहान लागली आहे. आता हे जे विधान आहे हे समजून घेण्यासाठी आम्हाला हे लक्षामध्ये घ्यावं लागेल की ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त 2 गोष्टी साधण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिली गोष्ट जी तो साधत आहे ती ही की तो जुन्या करारातील अनेक शास्त्रलेखांची पूर्ती करत आहे. आता ती आपण जरा नीट समजून घेऊया. आता जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांनी फटके मारले, जेव्हा लोक त्याच्यावरती थुंकले, जेव्हा लोकांनी त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातला किंवा त्याला वधस्तंभावर खिळलं, तेव्हा त्याच्यावर जे बाह्यत्कारी आणि शारीरिक त्रास त्याला देण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल कुठलं गाराने त्यानं व्यक्त केलेलं नाही, कुठली कंप्लेन
त्यानं केलेले नाही. मात्र ह्याच ठिकाणी तो असं म्हणतो की मला तहान लागली आहे. हे जे त्याचं बोलणं आहे ते जुन्या करारातील काही भविष्यवाण्यांची पूर्ती करण्यासाठी तो म्हणत आहे असं आम्हाला लक्षात येतं. यशया 53 आणि 11 आधीच सांगून ठेवण्यात आलेलं आहे की त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वेदना या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि त्याला देवाचं गौरव केल्यावर, उद्धार कार्य पूर्ण केल्यावर तहान लागलेली आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारे त्याने या शास्त्रलेखाची पूर्ती केलेली आहे. आणि पुढं आपण जेव्हा जातो आणि बघतो तेव्हा आतापर्यंत सर्व काही जे त्याला पूर्ण करायचं होतं ते त्यानं पूर्ण केलेलं आहे. आणि मग अजून पुढची एक बाब पूर्ण करण्यासाठी तो म्हणत आहे मला तहान लागलेली आहे. स्तोत्रसंहिता 22:15 त्याला तहान लागेल असं आधीच सांगण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माझी जीभ टाळूस चिकटली आहे. पुढं आपण बघतो स्तोत्रसंहिता 69 आणि 21 त्याला आंब देण्यात येईल असे आधीच सांगण्यात आलेलं आहे असं आमच्या लक्षात येतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तहान भागविण्यास मला आंब दिले. आता एक गोष्ट आपण लक्षामध्ये घेऊ की मत्तैकृत शुभवर्तमान याचा 27 अध्याय आणि 34 वचनामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त गुलगुताच्या वाटेवर आहे, अजून त्याला वधस्तंभावर खेळलेलं नाही, त्या ठिकाणी त्याला आंब देण्यात आलं होतं. त्याने ते चाखलं परंतु त्याने ते पिलं नाही. परंतु तहान लागल्यावर ते आंब त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची भविष्यवाणी किंवा शास्त्रलेख पूर्ण होत आहेत असं आम्हाला दिसत नाही. इथे मात्र जेव्हा तो म्हणतो की मला तहान लागलेली आहे तेव्हा त्यानं त्याच्याबाबत केलेले जे शास्त्रलेख आहेत त्याची पूर्ती केलेली आहे असं आम्हाला दिसतं. तर मला तहान लागली आहे असं म्हणण्यामागे त्याच्याबद्दल सांगून ठेवण्यात आलेले जे अगदी लहान सहान इतंभूत शास्त्रलेख होते, ज्या भविष्यवाण्या होत्या, त्या सर्वांची पूर्ती करत असलेला तो आम्हाला दिसतो. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा प्रभूनं काही शास्त्रलेखांची आम्ही पूर्ती करावी म्हणून आज्ञा देऊन ठेवलेली आहे. उदाहरणार्थ प्रेषित 1:8 असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही यरूशलेमात, यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. होत आहोत का आम्ही साक्षी होण्याद्वारे आम्ही शास्त्रलेखांची पूर्ती करत आहोत का? प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्याबद्दल लिहून ठेवलेल्या प्रत्येक शास्त्रलेखाची पूर्ती केलेली आहे असं आम्हाला दिसून येतं. आणि तीच अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून सुद्धा आहे की तुमच्या आणि माझ्याबद्दल ज्या अपेक्षा देवाच्या वचनामध्ये व्यक्त करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्याची पूर्तीसुद्धा आम्ही करावी. आम्ही आमच्या स्वतःच्या शक्तीनं त्या अपेक्षांची पूर्ती कधीही करू शकणार नाही, त्या शास्त्रलेखांची पूर्ती कधीही करू शकणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आवश्यक आहे आणि ते भरपूर मुबलक विपुल प्रमाणामध्ये आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्यानं आम्ही आमच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षांची पूर्ती करू शकतो. प्रियानं, दुसरी जी महत्त्वाची बाब ह्या तहान लागली आहे अशा उद्गाराद्वारे प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण करत होता किंवा साधत होता ती ही की तो तुम्हाला आणि मला आणि तत्कालीन जगाला हे स्पष्ट करून दाखवत होता की तोच मसीहा आहे, तोच मसीहा आहे हे तो सिद्ध करत आहे. त्याच्यामध्ये शास्त्रलेखांची पूर्ती झाली इतकंच केवळ मर्यादित ते नसून त्यानं त्या शास्त्रलेखांची पूर्ती केलेली आहे हे आमच्या लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. याही परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं देवाचे वचनाची पूर्ती केलेली आहे, देवाचं वचन पूर्ण केलेलं आहे हे आम्हाला निश्चित दिसतं. परंतु मसीहाबाबत जे सगळे विधानं करण्यात आलेली आहेत ती ह्यानं मसीहा बनून पूर्ण केलेले आहेत हे आम्हाला या ठिकाणी फार लक्षणीय आहे, फार महत्त्वाचं आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. तो मानव होता, तो मानवरूपी मसीहा होता,
त्याचं मानवत्वसुद्धा ह्या तहान लागली आहे विधानावरून या ठिकाणी स्पष्ट होतं. तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मानव बनला. देव असतानासुद्धा त्यानं देवासमान असणं हे लाभ मानलेलं नाही. तर तो तुमच्या आणि माझ्याकरता जगाच्या पाठीवर मानव बनून आला. मनुष्य रूपाचा तो बनला, प्रवृत्तीचा तो बनला. आणि तुमच्या आणि माझा साठी तो केवळ मनुष्यच बनलेला नाही, तर तो तुमचा आणि माझा दास बनलेला आहे. तो फक्त दासच बनलेला नाही, तर तुमच्या आणि माझ्या साठी बदलीचा कोकरा तो बनलेला आहे. आमच्यासाठी मरण त्यानं पत्करलेलं आहे. आमच्यासाठी अपराधी तो बनलेला आहे. आणि तो मनुष्य बनूनच ते सहन करत आहे. हे तुम्हाला आणि मला व्यक्त करण्यासाठी, जगाला व्यक्त करण्यासाठी तो या ठिकाणी म्हणतो आहे, मला तहान लागलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागली. ह्याद्वारे तो हे सांगत आहे की त्याच्याबद्दल, त्याच्या तहान लागण्याबद्दल जे सर्व शास्त्रलेख सांगण्यात आले होते त्याची पूर्ती झालेली आहे. इतकंच केवळ नाही, तर त्याची पूर्ती करणारा तोच मसीहा आहे, हे त्याच्यावरून आमच्यासाठी व्यक्त होतं.